नमस्कार मंडळी. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत करते. तर चला, काल मोठी एकादशी होती, तर आज एकादशी सोडण्यासाठी आज पनीर बनवते. पनीर मी रात्रीच बनवून ठेवलं होतं, कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. तर आता पनीरची भाजी बनवते. कृतिकाची देवपूजा केली, आज मला थोडीशी मदत केली. कणिक भिजवून ठेवली मी मळून, आणि आता इकडे भात टाकलाय. आता म्हणजे पनीर कट करून घेऊ आणि पनीरची भाजी पटकन टाकूया, कारण आता सगळ्यांना भुका लागल्यात. रात्री काल सकाळी म्हणजे खिचडी खाल्ली होती ना, त्यामुळं रात्री खिचडी कोणीच नको म्हणलं आणि मला पण खायची नव्हती. त्यामुळे रात्री मग फक्त वरईचा भात बनवला आणि शेंगदाण्याची आमटी बनवली होती. त्यामुळं आणि वरईचा भात सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे पचायला इतका हलका असतो ना, पटकन होऊन म्हणजे पचन होऊन जातं त्याचं. त्यामुळे आता सगळ्यांना भुका लागल्या आणि मला पण आज नेमका उशीर झालाय, कारण मोठी लेक म्हणली तुझ्या हातची पनीरची भाजी खायची, तू आज बनव. बरं म्हणलं, चल ठीक आहे, मी बनवते. मग मला कसं सगळं बाहेरचं हे सगळं काम करावं लागतं ना, गायांच्या धारा आणि मग माझ्या मनोड्यांचं बघावं लागतं. मग ते सगळं आवरून, आंघोळ सगळं आवरून आता मी स्वयंपाकाला सुरुवात केली. वाटण बनवून ठेवले, पण मी आत्ता परत ब्लॉग घ्यायला सुरुवात केली, शूट करायला. चला म्हणलं तुमच्याशी सुद्धा थोडंसं शेअर करूया. तर आता मी एवढं पनीर नाही करणार, थोडंसं ठेवून देणार आहे, परत होईल. घरचं पनीर बनवलेलं आहे ना, म्हणजे राहतं 2-4 दिवस असं फ्रीजमध्ये जरी आपण ठेवलं ना तरी पण. त्या दिवशी श्रेयाने आणलेलं विकत, पण ते 4 दिवसातच लगेच म्हणजे खराब झालं, त्याचा वास यायला लागला. त्यामुळं चला, आता तुम्हाला पटकन आता मी थोडक्यात फक्त रेसिपी हे करते, शेअर करते. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर आवडला तर एक लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता सगळ्यात अगोदर आहे ना पनीर तळून घेते. आमच्यात म्हणजे पनीर तळून घेतलेलीच भाजी आवडते, त्यामुळं पनीर अगोदर मी तळून घेणार आहे. पातेल्यातच पातळते, तर मी पातेल्यातच 2 टायमिंगची आज भाजी बनवणार आहे संध्याकाळची पण. त्यामुळे मी पातेल्यातच खोबरं जे आहे, कांदा, टोमॅटो, त्याची प्युरी करण्यासाठी ना मी सगळं ह्याच्यातच मी भाजून घेतलं होतं. आता पातेल्यात भाजी करायची म्हणून काय होतं, भांडी इथं बेसिंग नसल्यामुळे ना काय होतं, बाहेर सगळं न्यावं लागतं ना, आणि पाऊस सारखं मग चालू आहे चिवते, त्यामुळं नको वाटतं सारखं आड बाहेर भांडे घासायला काहीतरी त्रास होतो, बाहेर न्यावं लागतं. त्यामुळे मला चला. कृतिका आली फुलं न्यायला. बघा कृतिका, तोडली का फुलं? हा, फुलं तोडली, आता बेल तोडती. बेल लाल एवढीच सापडली का जास्वंदीची? हा, तेवढीच सापडली. काढायला येत नाहीत ना, उंच गेलंय. पण आता एवढी नाहीत, पण खरं लय बहर असतो हे आता फुलांचा पण. जास्वंदीला नाही एवढ्या. 3 पानाचा घे, किडल्याला नको घेऊ. उंच झालाय, बेलाला फळं पण लागल्यात. किती पण आहेत बरीच, खाली हाताला येतील अशी दाखवत्या झूम करून. हे बघा, अशी बरीच फळं लागली तिथं, पण किडलाय पण बेला. पावसाळ्यात असंच होतं, बेल किडतो. मुंग्या आहेत बघ, मुंग्या अंगावर चढत्या. पण तिला म्हणलं तू एक काम कर, मदत आहे का नाही. गळ्यावर मुंगी. काढली, चावत्यात ना लाल मुंग्या. बघा, लेकीची चालली इथं देवपूजा. वर जे फोटो आहेत ना त्यांना फुलं. हे बघा, माझ्या लेकीनं केलेली देवपूजा. आईला आनंद होता ना असं काय केलं मुलांनी तर आपल्याला, आहे का नाही. फिसू आली बघ तुला मदतीला. लय तिने मला काल त्रास दिला, फिसूनी एवढा त्रास दिला ना तिने हे करायला. पाऊस झाला सुरू, होय. बघा, पाऊस पण आमच्याकडे सुरू झाला.
आता मी त्याच पातेल्यात थोडंसं आता पातेलं एवढं सगळं त्याच्यात भाजणी तळणी केल्यामुळं थोडंसं हे झाले. मी त्याच्यातच आता फोडणी देते. थोडीशी जिरी, तेल चांगले कडकडीत तापले. 2 चमचे धना पावडर टाकते. थोडीशी हळद 1 चमचा छोटासा. आता कोथिंबीर काय नाही आहे त्यामुळे कोथिंबीर काय टाकणार नाही. आणि तिखट मीठ अगोदरच तिखट मीठ टाकलं ना मसाल्यानं चांगला हे होते. आणि इथं मी आलं, लसूण, टोमॅटो, खोबरं, कांदा ह्याची मी सगळी प्युरी बनवून घेतली होती. तर ती ह्याच्यात मी आता चांगली अशी तळून घेणार आहे. परतून तेल सुटेपर्यंत मसाला थोडासा भाजत आल्यावर आता पनीर मसाला संपला आहे म्हणून आता सांबर मसाला घालते. सांबर मसाला थोडासा आणि थोडीशी सुंठ पावडरने काय होतं टेस्ट छान लागते त्यामुळे मी वापरते कधी कधी. आणि थोडासा आपला गरम मसाला म्हणजे सौदा पावडर जी आहे ती. आज मी थोडीशी ना पातळ भाजी बनवली कारण सारखीच घट्ट पण नको वाटते म्हणून. तर इथं तळलेलं पनीर मी त्याच्यात सोडून घेतलं. आता उकळी येऊन देणार आणि नंतर मग गॅस बंद करणार. कधी कधी असा वाळला वाटाणा पण आहे ना एकदम छान लागतो बघा पनीरमध्ये. वल्ल्या वाटाण्यापेक्षा पण सारखा वल्ला वाटाणा आणि बटाटा पण नको वाटतो. कृतिका आवरलं का तुझं? आता देवाला हे केली पहिली चपाती नैवेद्य घे दाव करून मग म्हणजे मग जेवण करा. पप्पांना पण वाढा मग. मी मगाशी तुम्हाला म्हणलं की कृतिकाला कॉलेजला जायचं आहे पण आज सुट्टीच आहे रविवार त्यामुळं कृतिकाला आज देवपूजा करायला सांगितली होती. कधीतरी एवढ्या आवडीने करतात. लहानपणी करायच्या आपण आता कसं त्यांना वेळ नाही भेटत त्यामुळं आता म्हणलं स्वयंपाक इथं पटपट आवरला ना एकदा श्रेयाच्या पप्पांचं यांचं जेवण झालं ना म्हणजे कसं शांत झाल्यासारखं वाटतं. अजून बरीच कामं राहिलीत बाकीची बाहेरची गायांची. त्यांना अजून खायला द्यायचं आहे, पाणी पाजायचं आहे, त्यांचं स्वच्छ करायचं आहे. आता रानात एवढं काय आता सध्या तरी काम काही नाही. पण घरी असलं ना की घरकाम सांगतं कितीतरी अशी छोटी मोठी कामं असे करावी लागतात. त्याचा तर काय हिशोबच नसतो आणि दिवस कसा संपतो ना हे सुद्धा कळत नाही. ह्याच्यात काय म्हणू? त्यात भाजी हा पळी म्हणजे पनीर नाही घेतलं. कृतिकाने इकडं देवांना सगळ्या नैवेद्य दाखवून घेतला आणि सगळ्यांनाच आता सगळेच गरम गरम जेवायला बसलेत. तर बघा आता डुग्गूसाठी रोटी बनवली एक शेवटची. काल आमच्या डुग्गूला सुद्धा एकादश होती कारण तो सकाळचं खातच नाही आणि संध्याकाळचा एवढा भुका असतो ना. संध्याकाळच्या 4 चपात्या म्हणलं तरी खातो डुग्गू आमचा. बघा आता मला सोडून ही सगळी जेवायला बसली आता. कृतिका मला सोडून आज चक्क कृतिका श्रेया बघा ही बघा सगळी बघा. तिथं मध्ये अजून कचरा तसाच आहे नारळाचा उचलायचा आहे कारण भूक लागली होती ना सगळ्यांना त्यामुळे सगळी पटापटा जेवायला बसले. आता मीच राहिली आता मी पण बसते जेवायला. ती सकट सुद्धा खाल्लंय एवढी साल सुद्धा एवढी आवडीने खातात ना. पाला ठेवलाय त्यांनी खायचा पण साल सुद्धा सगळी खाऊन घेतली बघा. पूर्ण फांदा मोकळा केलाय साडीचा खाऊन आणि निवांत बसलेत आता. मला टेन्शन गेलं माझं आता दुपारपर्यंत तरी ह्यांचं त्यांनी मला मदत केली स्वयंपाक बनवतपर्यंत त्यांचं खायला झालं. आता गायांना फक्त आता तेवढं पाणी आणि खायला करायचंय. आता 10:30 झालेत. आता म्हणलं चला आता गायांचं पहिलं खायला पाणी आवरूया कारण त्यासुद्धा वाट बघत बसल्या होत्या. कारण त्यांना वेळ मात्र नक्कीच कळते जरी बोलता जरी नाही आले ना तरी.
शेण मात्र आहे ना असं सारावं लागतं, नाहीतर आहे ना सगळा राडा करून टाकतात बघा. असं घरातल्या माणसांचं जेवण आणि गायांचं खायापाणी झालं ना कसं निवांत झाल्यासारखं वाटतं. तर माझा व्हिडिओ असा होता, आज माझा दिनक्रम असा होता. तुम्हाला कसा वाटला? जर आवडला असेल तर एक लाईक आणि शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.